जी मूळ मूर्ती आहे त्याच्यावरती जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल, जर मंदिर बनवायचं असेल तर एका दिवसात बनलं पाहिजे, एका रात्रीत बनलं पाहिजे. आणि जर तो एका रात्रीत नाही झाला तर इकडचे जे स्थानिक आदिवासी आणि आगरी लोक आहेत, जी कोळी बांधव आहेत, त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. मी सध्या आहे दैसर पूर्व मीरागाव या ठिकाणी. मुंबईमध्ये आपल्याला बरीच अद्भुत मंदिरं पाहायला मिळतात. त्यापैकी हे सुंदर असं आगळं वेगळं अद्भुत मंदिर, जे प्राचीन गावदेवीचं मंदिर म्हणून समजलं जातं. इकडच्या स्थानिक लोकांना इकडचा जास्त काही इतिहास माहिती नाहीये, पण जुने जाणकार लोक सांगतात की 200-250 वर्षांपूर्वी इकडे आदिवासी फॅमिली राहायची. ती या जागेची, गावदेवीची नित्यनियमाने पूजा करायची. त्यावेळेला ही संपूर्ण शिळा जमिनीच्या आतमध्ये होती, पण बाजूला असलेल्या वडाच्या झाडाची मुळं जशी जशी वाढू लागली तशी तशी ही शिळा जमिनीतनं बाहेर येऊ लागली आणि तिचा एक वेगळा आकार लोकांसमोर आला. आपण पाहू शकता, निसर्गाचा एक वेगळा चमत्कार इकडे पाहायला मिळतो. ह्या शिळेच्या मधोमध आपल्याला एक छिद्र सुद्धा दिसत आहे. ते नैसर्गिक आहे, पण इकडची स्थानिक लोक ह्याला देवीचा मुख समजतात. इकडच्या प्राचीन लोकांनी इकडे मंदिर बांधण्याचे पहिले प्रयत्न केले होते, पण एका रात्रीत जर मंदिर बांधलं गेलं नाही तर तिकडच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे इकडची जी आता स्थानिक लोक आहेत त्यांनी इकडचा परिसर तसाच ठेवला आहे. इथे थोडंफार सुशोभीकरण केलेलं आहे आणि त्यांनी बाजूलाच एक गावदेवीचं सुंदर मंदिर उभारलं आहे. ते पण आपण पाहू शकता. ह्या जागेचा जो आध्यात्मिक वास आहे ना, तो अजूनही तसाच आहे. इकडचे आगरी, कोळी बांधव आणि त्याचबरोबर आदिवासी बांधव, त्यांच्या घरात कुठलीही शुभकामं असतील ना, ते ह्या देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत आणि इकडे फूल ठेवल्याशिवाय ते कुठल्याही नवीन कामाला सुरुवात करीत नाही, अशी इकडची प्रथा आहे. त्यामुळे जर आपल्याला सुद्धा या जागेला भेट द्यायची असेल त्याचं कमेंट सेक्शनमध्ये मी लोकेशन टाकतो आहे. तिथून तुम्ही तो स्क्रीनशॉट काढा आणि हे लोकेशन कॉपी पेस्ट करा आणि ह्या जागी आपण येऊन पण भेट देऊ शकता. तर इतका प्राचीन आणि सुंदर असा इतकाच इतिहास ह्या स्थानिक लोकांना माहिती आहे, जो मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. जसं आपल्या गावाला ग्रामदेवत असतं ना, तसं शहरामध्ये आपल्या कोळी बांधव आणि जे आगरी बांधव आणि जे आदिवासी बांधव आहेत, वर्षानुवर्ष त्यांचे जे पूर्वज राहिले ते गावदेवीलाच पूजत आलेले आहेत आणि त्यांच्या घरी जितकेही शुभकार्य असतात ना, त्या शुभकार्याची सुरुवात आहे ना इथूनच केली जाते. त्यामुळे ह्या जागांना खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही जर आज पाहायला गेलात ना, तर अशा जागांचं महत्त्व मुंबईत राहून पण काही लोकांना माहिती नसतं. आणि प्रतीकेशमुळे मला ह्या जागेबद्दलची माहिती पडली, तर मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो प्रतीकेश, की तुमच्यामुळे मला अशा जागेंची माहिती मिळाली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला पण फॉलो करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.